श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ महाराज की जय. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा. देव म्हणतात उद्या खूप उशीर होण्याआधी तुला जे सांगत आहे ते मनपूर्वक श्रद्धेपूर्वक ऐकून घे बाळा. तुझा फक्त माझ्यावर घट्ट विश्वास असू दे. मी जे तुला देऊ इच्छितो ते स्वीकार करण्याची तयारी ठेव. तुझ्या मनात खूप काही सुरू आहे ते मला माहीत आहे. ज्या गोष्टीसाठी तुम्ही इतके दिवस झाले वाट पाहत आहात, खूप काही प्रयत्न देखील करत आहात, ते सर्व काही प्रयत्न आता फळाला येण्याचा वेळ जवळ आले आहे. आज या दिवसातून, या 24 तासातून तुझ्याकडे तो आनंद तुम्हाला प्राप्त होणार आहे ज्याची तुम्ही खूप काळापासून वाट पाहत आहात. ही वाट आज या 24 तासात संपणार आहे. तुमच्या मर्यादेला एक सीमा आहे. प्रत्येक जण ती वाट पाहत आहे ज्या तिला आनंदाची प्राप्ती हवी आहे. तो क्षण अगदी जवळच आहे. स्वामी म्हणतात बाळा, तुझ्या पुढे आयुष्यात आणि तुझ्या आनंदाच्या क्षणात खूप काही असे आहे जे तुझ्या मनाला खूप काही भावणारे ठरणार आहे. तू ते प्रतीक्षा करत आहेस. आता त्या प्रतीक्षेच्या अंतिम टप्प्यात तू आहेस. कुठल्याही प्रकारे तुम्हाला ते प्राप्त करण्यासाठी उशीर झालेला नाही आणि तुला हवे असलेले ते आशीर्वाद तुमच्या दिशेने येत आहेत हे विसरू नका. जेव्हा देव तुमच्या दिशेने ते आशीर्वाद पाठवतात तेव्हा अधिक सुख आणि आनंदाचे क्षण देखील त्यांच्यासोबत पाठवत आहेत. तुम्ही फक्त आनंदाने ते स्वीकार करण्यासाठी सज्ज असावे असे देव तुम्हाला आज्ञा करतात. स्वामी म्हणतात बाळा, मोठ्या आशीर्वादाची संधी तुमच्याकडे चालून येत आहे. तू आता त्या उच्च स्तरावर जाण्यासाठी तयार होत आहे. बाळा, तू केलेले परिश्रम इतकेही व्यर्थ होणार नाही. ज्याबद्दल तू काळजीत आहेस, तुझी काळजी मी चालवतो आणि तुझी परीक्षाही मीच घेत आहे. बाळा, आता निश्चिंत असावे, कारण तुम्ही केलेले सर्व काही श्रमाचे आणि परिश्रमाचे फळ तुम्हाला प्राप्त होण्याची वेळ आली आहे. निश्चिंत असावे. तुम्हाला अशा जागी नियुक्ती करण्यात येत आहे ज्या ठिकाणी तुम्हाला भरपूर आनंद, भरपूर स्वतःचा विकास साधता येणार आहे. देव म्हणतात तुमची काळजीमुक्त करणारा हा संदेश ज्या क्षणाला तुमच्यापर्यंत येईल तेव्हा तुम्ही जाणावे की हा संदेश तुम्हाला देण्यात येत आहे. हा तुमच्यासाठी निर्माण केलेला संदेश आहे. हा देवी संदेश जिथे ऐकला जाईल तो ऐकणारा स्वामीचा भक्त स्वामींना अत्यंत प्रिय आहे आणि हा संदेश स्वामी त्याला देऊ इच्छितात. स्वामी म्हणतात बाळा, तुमच्या जीवनात आणि तुमच्या मुलाबाळाच्या जीवनात विकास प्राप्त करण्यासाठी 7777 असे लिहा आणि कमेंटमध्ये स्वामी इज ग्रेट असे टाईप करा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. त्यामुळे तुम्ही नकळत पुण्याचे भागीदार व्हाल. स्वामी म्हणतात बाळा, पुढील 11 मिनिटे तुझ्यासाठी आणि तुझ्या संपूर्ण कुटुंबासाठी महत्त्वपूर्ण आहेत. हा संदेश शेवटपर्यंत ऐकावा अशी मी तुला आज्ञा करतो. तुम्हाला पुढे जाण्यासाठी एक संधी देण्यात येत आहे. त्या संधीमुळे तुमचे जीवन उच्च स्तरावर देण्यात येईल आणि ती संधी फक्त तुम्हाला आणि तुम्हालाच देण्यात येत आहे. तुमची निवड स्वतः स्वामींनी केले आहे. देव म्हणतात बाळा, काही हरकत नाही. तुझ्या मनातले ते निराशाचे विचार काढून टाकणारे, ते नकारात्मक विचार पुसून टाकणारा हा संदेश ज्या क्षणाला तुझ्यापर्यंत येईल तेव्हा तुझे मन अधिक पवित्र आणि प्रसन्न करण्यात येईल. माझा आशीर्वाद तिथेच येतो जिथे माझे ध्यान, मनन, नामस्मरण केले जाते. बाळा, तूही माझे मनापासून नामस्मरण करत आहेस म्हणून मी तुझ्या मागे पुढे उभा आहे. देव म्हणतात बाळा, तुला कोणत्याही क्षणाला कितीही अडकलेले वाटू दे, पण त्यापासून दूर नेणारा हा संदेश आणि तुला त्यातून मुक्त करणारा हा संदेश मी देत आहे. तिथून पुढे तुला अडकलेले वाटणार नाही. तुझ्यासाठी समृद्धीचे आशीर्वाद देणारा हा संदेश तुझ्यापर्यंत आला आहे. तू स्वामी शक्तीवर आणि स्वामीच्या संदेशावर संपूर्ण विश्वास ठेव. तुला माहीत आहे देव ते तुला सर्व काही देणार आहेत ज्याची तू काही काळापूर्वी अपेक्षा सोडला होतास. तेही तुमच्या जीवनात आता येताना तुम्ही पाहणार आहात. ते आनंदाचे क्षण तुम्हाला दिल्या जाणार आहेत. तेव्हा देवाचे धन्यवाद द्यायला विसरू नका. जर तुम्ही या संदेशावर विश्वास ठेवता तर स्वामी माऊली, मी तुमचे प्रिय बाळ आहे असे कमेंट करायला
विसरू नका. स्वामी देव तुमचे कल्याणच आज करणार आहे. देव म्हणतात बाळा, जर या क्षणाला तू देखील कोणत्याही काळजीत असेल तर काळजी करणे थांबव, कारण माझे आशीर्वाद आणि माझे चमत्कार तुमच्या दिशेने येत आहे. तुम्ही ते काळजी संपवावी अशी मी तुमच्याकडे आज्ञा करतो. देव म्हणतात बाळा, माझे आशीर्वाद तुमचे संपूर्ण जीवन बदलणार आहे. इथून पुढे तुम्ही ते सर्व काही प्राप्त करणार आहात. त्यासाठी तुम्ही माझी प्रार्थना करत आहात. जो कोणी माझा प्रिय भक्त या संदेशाला शेवटपर्यंत ऐकेल त्याच्या घरी ती आनंदाची बातमी नक्कीच येईल. त्याचा विश्वास बसो अथवा न बसो, पण मी माझे कर्म करणार आहे. तुम्हीही तुमचे कर्म करा. देव म्हणतात माझा विशेष संदेश तुझ्यासाठीच आहे. कधी कधी लोक घाबरतात, त्यांना कुठे जायचं आहे आणि कोणते निर्णय घ्यायचे हे देखील कळत नाही. तेव्हाही मी त्याची साथ सोडत नाही, कारण ते माझे निरागस आणि खूप काही शांत बाळ आहे. त्याच्यावर माझी निरंतर कृपादृष्टी आहे. त्याला ज्या दिशेने वळवायचे आहे त्यासाठी त्याचा समर्थ त्याच्या पाठीशी सदैव उभा आहे. कोणी त्याला कितीही चुकीचे मार्ग दाखवते, पण कोणीही त्याला त्या चुकीच्या मार्गावर नेऊ शकणार नाही, कारण तो माझा प्रिय बाळ आहे आणि मी सदैव त्याच्या पाठीशी उभा राहून त्याच्यासाठी ते मार्गदर्शन करणार आहे. ज्या मार्गावर चालून तो त्याची प्रगती शांततेने साध्य करू शकेल. बाळा, आताही उशीर झालेला नाही. तुम्ही जे काही निर्णय घेत आहात त्यात मी तुम्हाला अनुमती देईल आणि तुम्ही त्यानंतर ते निर्णय घेण्यासाठी इतके सक्षम आणि समर्थ व्हाल, कारण स्वामी समर्थ तुमच्या पाठीशी उभे राहून तुम्हाला तो मार्ग दाखवत आहे. हे विसरू नका. जेव्हा कुणी तुम्हाला त्या गैरमार्गाचा अवलंब करण्यासाठी एक प्रयत्न करतो, तेव्हा मी त्यामागे उभा असतो आणि त्याला तुमच्याजवळ दूर करण्यासाठी ते सक्षम प्रयत्न करतो. बाळा, कारण मला माहीत आहे माझा बाळ निरागस आहे. तो चुकीच्या मार्गाने जाणार नाही, कारण तो माझ्यावर संपूर्ण श्रद्धा ठेवून आहे. तो विश्वास जागा करा की मी तुमच्या पाठीशी उभा आहे. तेव्हा तुम्हाला कोणीही कितीही चुकीचे मार्ग दाखवले तरी तुम्ही त्या मार्गावर चालणार नाही. देव म्हणतात बाळा, तुझ्या स्वामीवर संपूर्ण विश्वास आहे ना? मग तो तसाच ठेव, कारण जेव्हा तुम्ही पुढे जाता, एक पाऊल उचलता, तेव्हा देव तुमचा पाठीराखा आहे हे विसरू नका. स्वामीची कृपादृष्टी त्याच्या प्रत्येक भक्तावर आणि त्या प्रिय भक्तावर अधिकाधिक असते. जो श्रद्धेने त्याचे नामस्मरण जपतो, त्याचे पूजन करतो, त्याच्याकडे प्रेमाच्या दृष्टीने, आईच्या दृष्टीने पाहतो. स्वामी आई सतत तुमच्यावर लक्ष ठेवून आहे. तुम्हाला कधीही कोणत्याही मार्गावर भटकू देणार नाही. तेव्हा स्वामीच्या चरणावर त्रिवार वंदन करून श्री स्वामी माऊली, मी तुझे प्रिय बाळ आहे असे कमेंट करायला विसरू नका. स्वामी शक्तीवर आणि स्वामीच्या चमत्कारावर ज्याचा विश्वास आहे आणि जो स्वामी शक्तीला मान्य करतात की प्रत्येक ठिकाणी त्यांना स्वामीची शक्ती मदत करते, त्यांना खूप काही कठीण काळातून बाहेर काढते. ज्या क्षणाला त्यांनी हरलेले असे वाटते त्या क्षणालाही स्वामी त्या शक्तीद्वारे त्यांना आधार देतात. जर तुमचा स्वामी शक्तीवर आणि स्वामीच्या संपूर्ण चमत्कारावर विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ कमेंट करायला विसरू नका. स्वामी देव तुमचे कल्याण करतील. स्वामी देव सतत तुमच्या पाठीशी उभे राहून तुम्हाला ते योग्य मार्गदर्शन देऊन तुम्हाला कधीही चुकीच्या मार्गाने वळू देणार नाहीत. या 24 तासात तुम्हाला तुमच्या मुलाकडून ती आनंदाची बातमी प्राप्त होणार आहे. तुम्ही त्यासाठी देवाची इतके दिवस झाले प्रार्थना करत आहात. ती आनंदाची बातमी तुम्हाला प्राप्त होणार आहे. त्यामुळे संपूर्ण कुटुंबात एक आनंद व्यक्त होणार आहे, जो तुम्ही त्यासाठी देवांना धन्यवाद द्यायला, कारण तुम्ही त्या दिशेने कार्य केले आहे. आता तो यशाचा, तो विजयाचा दिवस तुमच्या ठरवण्यात येत आहे. देवाकडून हा विजयाचा दिवस ठरवण्यात आला आहे. तुमच्याकडे ते मोठे यश संपादन होणार आहे. स्वामी म्हणतात बाळा, या क्षणापासून निश्चित राहा, कारण आता तुमच्या कृतीत तुम्ही ते आनंद पाहणार आहात, कारण देव तुमच्याकडे ते आशीर्वाद देत आहे. त्यासाठी तुम्ही इतके दिवस झाले प्रयत्न करत आहात. आता इथून पुढे तुमच्यासाठी योग्य निर्णय घेतले जातील. तुम्हाला त्या योग्य निर्णयाच्या दिशेने पाठवले जाईल, जिथे तुमच्यासाठी मोठे यश ठेवले आहे. तुमच्या यशाची आणि तुमच्या कर्तृत्वाचे व्याख्याने होणारा दिवस
आहे जेव्हा तुम्ही आज अगदी आनंदात आपल्या मुलाबाळासोबत आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवाल तेव्हा तुम्हाला अधिक आनंदाची प्राप्ती होणार आहे। देव म्हणतात, बाळा माझी कृपादृष्टी निरंतर तुझ्यासाठी आणि तुझ्या संपूर्ण कुटुंबासाठी आहे। माझ्याकडे जो कोणी प्रेमासाठी आशीर्वाद मागू इच्छितात त्यांना योग्य वेळ ते प्रेम प्राप्त होणार आहे। तुमच्याकडून काही मागील चुका माफ केल्या त्याच्याकडे ते अधिकार देखील देण्यात येत आहे ज्याच्याकडून मागील काळात काही अधिकार हिरावून घेण्यात आलेले आहेत। तेव्हा तुम्ही त्या दिशेने पुढे जाल तेव्हा देवाचे अनेक आशीर्वाद आणि चमत्कार तुम्ही प्राप्त कराल। देव म्हणतात, कुठेही अधीर होऊ नकोस, कारण तुझ्या दिशेने येणारे चमत्कार आणि अधिकार हे फक्त तुझ्यासाठी नियुक्त केले आहेत। त्यावर कोणीही दावा करू शकणार नाही आणि अधिकार देखील ठेवू शकणार नाही। ते तुझ्यासाठी आणि तुझ्यासाठीच आहेत। देव म्हणतात, बाळा मी तुझ्यावर प्रेम करणारा देव आहे आणि आशीर्वादाचा वर्षाव करणारा देव आहे आणि आज मी तुझ्यावर आनंदाचा वर्षाव करण्यासाठी आज इथे उपस्थित आहे। तुम्हाला जे काही डोळ्याने दिसू शकत नाही ते कार्य देवाकडे पडद्याआड सुरू आहे। तुम्हाला जरी ते आज प्रत्यक्षात दिसत नसले तरीही तुमच्यासाठी ते काय होत आहे, तुम्ही केलेली प्रार्थना व्यर्थ होत नाही। तुमच्यासाठी सतत देवाकडे कार्य सुरू आहे। देवाचे देवदूत तुमच्यासाठी ते कार्य करत आहे। तुम्ही फक्त काळजीमुक्त राहून देवाचे धन्यवाद करावे, देवाचे नामस्मरण करावे आणि देवाचा चमत्कार प्राप्त करण्यासाठी देवाची प्रार्थना करावे आणि आपले कर्म करत राहावे। जेव्हा तुम्ही योग्य दिशेने कर्म करत पुढे जाल तेव्हा तुमच्यासाठी देवाचे ते अनेक चमत्कार तुम्हाला प्राप्त होतील आणि तुमच्या अनेक इच्छा पूर्ण होताना तुम्हाला दिसून येतील। स्वामी म्हणतात, बाळा याही क्षणाला तुझी प्रार्थना मी ऐकत आहे। देव तुमची प्रार्थना कधीही ऐकत नाही असे होत नाही। तुम्हाला कधी कधी काही गोष्टींना उशीर लागला तर तुमचे मन फार विचलित होते, व्याकुळ होते, पण त्या व्याकुळ मनाला आज मी धीर देण्यासाठी आलो आहे। जर तुमच्या मनातही ते व्याकुळता असेल तर ती या क्षणाला शांत होईल, कारण हा संदेश त्यांच्यापर्यंत पोचेल। त्यांच्यापर्यंत मी त्यांना तो देऊ इच्छितो। बाळा या क्षणापासून त्यांच्या मनाला हा धीर देणारा संदेश आला असेल तर तुम्ही भाग्यशाली आहात, कारण मी तुमची निवड केले आहे। इथून पुढे तुमच्या कार्यात येणाऱ्या अडचणींना देव सांभाळत आहे। देव तुमच्यासाठी कार्य करत आहे। देव तुमच्यासाठी तुमचा मार्ग मोकळे करून देत आहे। आजपर्यंत तुमच्या कार्यात येणाऱ्या अडचणी आत्ता तुम्हाला पुढे जाणवणार नाही, कारण देव तुमच्या त्या कार्याच्या अडचणी या रात्रीतून नष्ट करणारे आशीर्वाद तुमच्यासाठी देत आहेत। ते मनापासून जो कोणी भक्त स्वीकार करेल त्याच्या कार्यातून त्या अडचणी दूर केल्या जातील। जो कोणी हा आशीर्वाद स्वीकार करेल त्यासाठी उद्यापासून ते सर्व मार्ग मोकळा केल्या जातील। देव म्हणतात, बाळा विश्वास आणि श्रद्धा तुला त्या मार्गाने जर तुझा विश्वास आहे तर होय स्वामी असे कमेंट करायला विसरू नको। देव तुझ्यासोबत आणि तुझ्यासोबतच आहे। जर तुझा विश्वास असेल की मी तुझी साथ देत आहे तर तुझ्यासाठी कार्य करणे कठीण नाही। स्वामी म्हणतात, बाळा तुझ्याकडे मी ते विवेक बुद्धी दिले आहे, विचार करण्याची क्षमताही दिले आहे, त्याचा वापर कर आणि जीवनातील तो उच्च स्तर काढण्यासाठी होतील तेवढे प्रयत्न करायला तयार हो, कारण पुढील काळ तुझ्यासाठी सामर्थ्यशाली आणि आनंददायक वेळ आणत आहे। स्वामी म्हणतात, लक्षात ठेवा, नामस्मरण कधीही कर्माचा त्याग करण्यास सांगत नाही। कर्माचा त्याग करून नामस्मरणालाही काही अर्थ नाही। तेव्हा कर्मालाही तितकेच महत्त्व द्या आणि आपल्या कर्मात उत्तम कर्म करत जा, कारण जेव्हा तुम्ही कर्म करता तेव्हा तुम्ही देवाचे अधिक प्रिय बाळ होता। स्वामी म्हणतात, बाळा तुम्हाला स्वतःलाही कळत नाही इतके तुमच्या मनात काय आहे ते मला कळते। नामस्मरण करताना तुम्ही मला पाहत नसाल पण मी तुम्हाला पाहतो, कारण मी तुमच्या हृदयातच आहे। तुम्ही नाम घेता म्हणून मी तुमच्या मागे पुढे चालतो। तुमच्यासाठी अशक्य शक्य होणारा काळ येत आहे। या रात्रीतून तुमचे दुःख संपवण्यात येणार आहे, तुमची काळजी संपणारा हा संदेश ज्या क्षणाला तुमच्यापर्यंत येईल त्या क्षणाला समजून जा की आता आपले दुःखाचे दिवस सरले आहेत, सुखाचे दिवस सुरू होणार आहेत। यावर ज्याचा कुणाचा विश्वास आहे त्यांनी होय स्वामी हा आशीर्वाद स्वीकार करतो असे कमेंट करायला
विसरू नका. तुमची इच्छा पूर्ण होणारच हा विश्वास मनासी बाळगा. सर्व काही तुमच्या देवावर निशंक सोपून आपल्या विश्वायुक्त कर्म केले असता आपली इच्छा पूर्ण होणारच हा विश्वास मनासी ठेवा आणि देवाचा अद्भुत चमत्कार प्राप्त करण्यासाठी सज्ज व्हा. देव तुमच्या दिशेने एक अद्भुत चमत्कार पाठवत आहे. त्या तुमच्यासाठी सुख, आनंद, प्रगतीचे क्षण देव देत आहे. ते आनंदाने स्वीकार करा. देव म्हणतात, बाळा, या रात्रीतून काळजीमुक्त होशील. कारण मी तुझ्यापर्यंत ज्या क्षणाला येत आहे तेव्हा तुझी काळजी मुक्त होईल. तुला सुख, संपदा आणि आनंद, वैभवाची प्राप्ती होणार आहे. इथून पुढे तुमचे जीवन स्तर उंचावणार आहे. त्यासाठी तुम्हाला तयार केला जात आहे. आजपर्यंतच्या येणाऱ्या अडचणी हे तुमचे मागील भोग होते. ते आता संपून तुम्हाला तो आनंद दिला जात आहे. तुमच्यासाठी मोठा एक चमत्कार देण्यात येत आहे. स्वामी म्हणतात, बाळा, मी तुझ्या मदतीला सांगून नाही तर न बोलता धावून येईल. फक्त विश्वास ठेवा माझ्यावर. श्री स्वामी समर्थ. जसे मुलाचा आपल्या आईवर विश्वास असतो तसे श्री स्वामीवर श्रद्धा आणि विश्वास ठेवा. स्वामी कोणत्याही संकट तुमच्यापर्यंत येऊ देणार नाही. यावर जो बिनघोर विश्वास ठेवतो त्यालाच देव प्रसन्न होतो. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. अभय वचन देणारे श्री स्वामी समर्थ महाराज आपल्या पाठीशी उभे आहेत. ज्या भक्तांनी हे वाक्य मनासी बाळगले आहे त्यांना स्वामी समर्थाचा आशीर्वाद निरंतर प्राप्त आहे. स्वामीच आपले माता पिता बंधू आहेत. ते आपल्यासाठी योग्य निर्णय घेत आहे. यावर ज्याचा कुणाचा विश्वास आहे त्यांनी श्री स्वामी समर्थ माऊली, मी तुमच्यावर संपूर्ण विश्वास ठेवतो असे कमेंट करायला विसरू नका. ज्या क्षणाला स्वामीचा हा संदेश तुम्ही ऐकाल त्या क्षणापासून आनंदी आनंद तुमच्या कुटुंबात येणार आहे. तुमची प्रगती वेगवान दिशेने आणि यश तुमच्या घरात प्रवेश करणार आहे. देव म्हणतात, घाबरू नकोस बाळा, मी सदैव तुझ्या पाठीशी उभा आहे. तुला हरू देणार नाही. या जगात मी तुझे कल्याण करणारे आशीर्वाद देत आहे. तुझ्यासाठी चमत्कार पाठवत आहे. येणारा काळ तुझ्यासाठी शुभ आणि सर्वोत्तम आहे. तेव्हा प्रगती करण्यासाठी पुढे चालत राहा. मार्गात तुला माझे चमत्कार देखील प्राप्त होतील. स्वामीचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी स्वामी माझी प्रिय माऊली असे लिहायला विसरू नका. स्वामी देव तुमचे कल्याणच करणार आहेत. स्वामीचा अभय वचनावर विश्वास ठेवा. स्वामी तुम्हाला हरू देणार नाही. तुम्हाला त्या मार्गाने विजय प्राप्त करून देतील. यावर विश्वास ठेवा. स्वामी देव सर्वाच्या इच्छा पूर्ण करो. तुम्ही जे काही मागत आहात, प्रार्थनेत जे काही सांगत आहात ते देव ऐकत आहे. तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण होते. तुमच्या मुलाबाळांना, कुटुंबाला सुख, समाधान, आनंद, प्रगतीचे क्षण स्वामी देव देवो हीच स्वामी माऊली चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करतो. हा संदेश शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. शिव हरिशंकर, नमामि शंकर, शिवशंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर, शिवशंकर शंभो.